हॅलो नमस्कार PRB किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरीचं पन्ह। उन्हाळा सुरू झालेला आहे। मार्केटमध्ये कैरी खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत, तेव्हा एकदा तरी हे कैरीचं पन्ह हे घरी झालंच पाहिजे। म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कैरीचं पन्ह। रिव्ह्यू देण्यासाठी आलेला आहे माझा मुलगा, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी इथे कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये स्टँड ठेवायचं व त्यामध्ये 1 इंच होईल इतपत पाणी घालायचं। कुकरच्या डब्यामध्ये 3 कैरी स्वच्छ धुवून घ्यायच्या व त्याला अशा चिरा मारून वाफवायला ठेवायच्या। इथे कुकरचं झाकण लावलेलं आहे व त्याच्या छान 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर ही कैरी छान अशी मऊ झालेली आहे। आता आपण यामधला सर्व गर काढून घेऊ। कैरी कट करून घ्यायची व त्यामधील सर्व गर अशा पद्धतीने काढून घ्यायचा। चमच्याच्या सहाय्याने पूर्ण गर अशा पद्धतीने काढून घ्यायचा। कैरी वाफवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे गर हा सहजपणे निघतो। इथे पाहू शकता छान असा पूर्ण गर मी काढून घेतलेला आहे। यामध्ये आता 1 वाटी गूळ ऍड करायचा। गूळ मी खिसून घेतलेला आहे, जेणेकरून तो लवकर मिक्स होईल। इथे कैरीचा गर व गूळ छान एकजीव करून घ्यायचं। जोपर्यंत गूळ छान वितळला जाणार नाही तोपर्यंत याला छान असं मिक्स करत राहायचं। आपण याला मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकतो, पण मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर पन्ह्यावर पांढरा शुभ्र असा फेस येतो, म्हणून याला या पद्धतीनेच मिक्स करून घ्यायचा आहे। इथे सर्व गूळ मिक्स झालेला आहे। आता हे मिश्रण एका गाळणीतून छान असं गाळून घ्यायचं। इथे मी बाउलवर गाळण ठेवलेली आहे, त्यामधून आता हे सर्व मिश्रण गाळून घेणार आहोत, जेणेकरून कैरीच्या एखाद्या गाठी राहिल्या असतील त्याही यामध्ये मिक्स होतील व गुळामध्ये जर काही खराब असेल तर तेही वर येईल, म्हणून हे छान असं गाळून घ्यायचं। इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी छान असं गाळून घेत आहे। इथे हे सर्व मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। इथे पाहू शकता छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे। याला रंगही खूप छान असा आलेला आहे। चला तर मग आता आपण याचं पन्ह बनवण्यासाठी घेऊ। पन्ह बनवण्यासाठी मी इथे ग्लास घेतलेला आहे, यामध्ये 2 चमचे हा बनवून घेतलेला पल्प घालायचा। यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचे। मीठ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा स्किप करू शकता। यामध्ये थंड पाणी घालायचे व छान मिक्स करून घ्यायचं। कैरीचा पल्प हा 1 ते 2 महिने छान असा टिकतो। त्याला एका काचेच्या भरणीमध्ये छान फ्रीजमध्ये ठेवायचं व जेव्हा लागेल तेव्हा 2 चमचे काढायचं व हे असं झटपट पन्ह बनवून तयार करायचं। इथे आपलं कैरीचं पन्ह बनवून तयार झालेलं आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे कैरीचं पन्ह हे झालंच पाहिजे। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। पिल्लू, हे पिऊन सांग कसं झालं? हो, कसं झालं? 1 नंबर।